हॅलो मित्रांनो, नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या आवर रोड या चॅनलवर. तर सर्वांना स्पेशली स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण आज जात आहोत एक स्पेशल राईडसाठी, जे की एजडी जावा BSA शोरूम मार्केट यार्ड यांनी ऑर्गनाईज केलेली राईड आहे आणि त्याच्यात आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे त्यांनी. सो आपण आता तिथं जात आहोत. थोडंसं आपल्याला लेट झालेलं आहे, त्यांनी टायमिंग ठेवला होता 8 वाजता, पण त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला बाईक क्लीन करण्यात पेट्रोल वगैरे हे सगळं प्रिपरेशन मी अगोदर नव्हती केलेली. सो आत्ता मला सकाळ सकाळ या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या, त्यामुळे थोडंसं लेट झालेलं आहे मला. 20-25 तरी रायडर्स आहेत तिथे. सो त्यांच्यापैकी मीच लेट जाईन असं नाहीये, पोहोचू आपण लवकरात लवकर. आज काहीतरी स्पेशल होणार आहे आपल्या या व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ हा आहे तो लास्ट पर्यंत बघा. दरवर्षी ही राईड असते, आपल्याला यावर्षी इन्व्हाइट केलेलं आहे आणि यावर्षी आपल्याला तो मौका मिळालेला आहे आणि एवढा चांगला मौका आपल्याला मिस करायचा नाहीये. आणि बेसिकली ही राईड जी आहे ती आज यावेळेस पुरंदर फोर्ट वरती जाणार आहोत. तर बघूया, नवीन नवीन रायडर्सला भेटण्याचा मौका मिळेल, थोडंफार एक्सपिरियन्स करण्याचा मौका मिळेल, काही ना काहीतरी नवीन नवीन शिकण्याचा मौका मिळेल. स्टेड येऊन राहा. नेहमीप्रमाणे आपल्यासोबत पिलियन रायडर तर असणारच आहे 100%. आपण सोलो राईड वगैरे आपल्या स्वप्नात पण नसणार आहे. इथून पुढं लग्न झाल्यानंतर ना सोलो राईड वगैरे सगळं विसरून जावं मित्रांनो. कारण आपण पोहोचलेलो आहोत. आपली गाडी रेडी आहे आता राईडसाठी, आणि आता आम्ही आहोत मार्केट यार्ड शोरूमच्या समोरच. आता आपली राईड थोड्या वेळातच चालू होईल आणि मी पुढचं जे काय अपडेट असेल ते तुम्हाला देत राहील. आणि राहवत नाही आहे आता अशा ग्रुपमध्ये राईड करणं किंवा काय. सो सगळे प्रोफेशनल्स रायडर्स थोडेफार आहेतच, पण आता आपण बघूया आपण कुठपर्यंत जातो आहे, काय कसं जातो आहे आणि काय काय स्टोरीज आपल्याला याच्यातून मिळतात आणि काय काय शिकायला मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. BSA फॅल्कन. आता आपला रूट असणार आहे वाया कात्रजवरनं आपलं खडी मशीनवरनं आपलं गोपले घाट. आता हे रूट मोस्टली सगळ्यांनाच माहिती आहे वगैरे. तर जसं आपण फॉलो करतो एका लाईनीमध्ये वगैरे, हजार्ड लाईट चालू ठेवा वगैरे, एका लाईनीमध्ये आपण मूव्ह करूया. ठीक आहे. तर जिथे सिग्नल्स असतील, सिग्नल्स क्रॉस केल्यानंतर थोडं पुढं 1-2 मिनटं फक्त ब्रेक घ्यायचा की सगळे येतपर्यंत, कारण की सिग्नल्सला मागे पुढे होतं. ठीक आहे. सिग्नल क्रॉस केल्यावरती जो कोणी पुढे लीडर असेल त्यांनी पुढे जाऊन थोडंसं मोकळ्या जागी थोडंसं थांबायचं की सगळे येतात का नाही. आणि आपलं इंडिकेशन काय आहे, हजर लाईट्स. सगळ्यांना हजर लाईट्स आहे, तर आपल्या गाडीलाच ओळखून येतात. ठीक आहे. तर तिथून आपलं बापजे घाट मार्गे आपल्याला जायचं आहे. हॉस्टेलवाडी मिसळ सगळ्यांनी ऐकलं असेल. ठीक आहे. तिथे जाऊन ब्रेक घ्यायचा आपल्याला, तिथं ब्रेकफास्ट वगैरे करायचे, तिथून मग मूव्ह करायचे पुरंदर घाटला तुम्हाला थोडंसं तुम्हाला थोडं सगळ्यांनी संगती फिरा. आता आपण राईडला जात आहोत. चला, लेट्स गो. द राईड इज बिगिन. मित्रांनो, अशाच तऱ्हेने आता आपली राईड चालू झालेली आहे. वगैरे रायडर्स लोकांनी सगळ्यांनी इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेत की कशी राईड करायची, काय करायचंय. वेस्टर्न बेस्ट अशी राईड पहिला एक्सपिरियन्स आहे हा. ग्रुप राईड करतोय. सो बघूया, जे काय असेल ते सांगितलं जाईल की नक्की कसा एक्सपिरियन्स येतोय, काय होतंय, ग्रुप राईड केल्या पाहिजेत की नाही केल्या पाहिजेत, ह्या पण गोष्टी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगेन. तर भारी वाटतंय, खूप असं स्पेशल फील होतंय की आम्ही कुठेतरी काहीतरी करतोय असं याच टाईपचं थोडंफार फिलिंग असते ना, ती आहे. आणि इथे जावा, एजडी, BSA वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या बाईक्स आहेत आपल्यासोबत राईडमध्ये, जे की आता पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला इंट्रोड्यूस करू शकतो. आपल्या आवर रोडी चॅनलवरती जर का तुम्ही व्हिडिओ नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बनून राहा आपल्या चॅनलवरती. तुम्हाला अशा टाईपच्या भरपूर साऱ्या अशा व्हिडिओ मिळतील, ट्रॅव्हलिंग, बाईक अँड ट्रेकिंग सारख्या व्हिडिओ. आता आपण मार्केट यार्डवरून कात्रजला चाललोय. फक्त सध्या आम्ही फॉर्मेशनमध्ये नाही आहोत, कारण आम्हाला ट्रॅफिकमधून बाहेर पडायचं आहे. एकदा का ट्रॅफिकमधून बाहेर पडलो की आम्ही परत फॉर्मेशनमध्ये येऊ. तो आपण आता कात्रज इथे थांबलेलो आहोत. आपले काही रायडर्स आहेत जे पाठीमागे राहिलेले आहेत, तर त्यांचा वेट करतोय. शेवटी ऑफकोर्स आपल्याला सोबत जायचं आहे. इंडिपेंडन्स डे राईड बेस्ट एकदम. आजचा दिवस असं का वाटतं की खूपच स्पेशल दिवस आहे. आणि आता आपला काफिला जो आहे तो थोडासा हे झालेला आहे, विस्कळीत झालेला आहे म्हणता येईल. कारण की
सगळे नवीन रायडर्स आहेत, काय काय फक्त एक्सपिरियन्स रायडर आहेत ज्यांनी ग्रुपमध्ये राईड केलेली आहे. एक इथं कसं आहे, आता गाड्या वगैरे भरपूर आहेत ना, आणि गाड्या आधीमध्ये आहेत. सो जेवढं होईल तेवढं एखाद दुसऱ्या पार्टनर सोबतच राहण्याचा प्रयत्न करायचा. आता पुढे जर बघायला गेलं तर पुढे आमचा काही दिसत नाही, तर तो एक रायडर दिसतोय आणि सगळे पुढे गेलेत पटपट पटपट पटपट. ए भाई वाचला. आपल्या लेन मध्ये राईड करा मित्रांनो. आपण ग्रुप राईड करतो हे विसरायचं नाही कधीच, आणि थोडंफार अशा राईड करणं थोडस बंद करा. आता ठीक आहे, आता आपण बऱ्यापैकी सगळ्यांना रायडर सोबत आहे. हा रायडर जरा लयच खतरनाक वाटतंय मला. हा रायडर काय माहिती, पूर्ण एकदम डेडफुल रायडर आहे मला असं वाटतंय. या राईडचं प्लॅनिंग एक 3-4 दिवस आधीपासून होतं. सो बरं झालं मी काल रात्री गाडीचे चेन जे आहे टाईट वगैरे पण करून घेतली, व्यवस्थित चेन ल्यूब आणि क्लीन पण करून घेतली, जेणेकरून मला आता घाटामध्ये काय प्रॉब्लेम नाही आला पिकअप रिलेटेड किंवा काय. तर गाडी माझी एकदम स्मूथ चालते, कुठल्याच टाईपचा खळबळ खळचळ छळछळ 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 फळफळ आवाज येत नाहीये, आणि पिकअप वगैरे ऑन द स्पॉट ऑन टाइम वगैरे घेते पिकअप वगैरे. सो सांगायचं तात्पर्य हेच आहे की ज्यावेळेस तुम्ही कधी राईडला जाल, ठीक आहे, राईडला कुठल्या तरी लॉंग एकदम राईडला जाल, आणि जर का तुम्हाला ती राईड एकदम पीसफुली करायची असेल, जर का काही म्हणजे नाही का असं काही तुमच्या बाईक मधून आवाज येतोय किंवा पिकअप वगैरे थोडाफार लूज करते बाईक वगैरे किंवा काय, तर त्या टायमिंगला तुमची चेन जे आहे ती क्लीन आणि ल्यूब आणि टाईट म्हणजे त्याचं जे बॅलन्सिंग आहे तर ते करूनच जायचं. ह्याच्यामध्ये काय होतं की बाईकचा परफॉर्मन्स आहे ना तो प्रॉपर रित्या जो तुम्हाला फील करायला मिळतो ना, तर तो तिथे मिळतो. रायडर्स एकदम डेंजर पद्धतीत पुढे गेलेले आहेत. त्यांना फक्त गाडी बाईक चालवायचे, बाईक राईड करायचे ह्याच्यातच फील होते. मला बाईक राईड सोबत मला नेचर पण आवडतं. सो द मेन पॉइंट इज द नेचरसाठीच आपण राईड करतो. आणि 15 ऑगस्ट हा दिवस आता बेस्ट चालू आहे आपला स्टार्टिंग पासून, सकाळपासून. सो बघूया अजून पुढे अजून काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे. ऑस्करवाडी. ओके, आता आम्ही थांबलोय ऑस्करवाडी मिसळ येथे. मी तुम्हाला मित्रांनो लाईनअप दाखवतो बाईकचा. आपण भेळ पण खाऊया. इकडे काय खाऊया. भेळ पण खाऊया. तर आता आपण ऑस्करवाडीमध्ये मस्तपैकी मिसळ वगैरे खाऊन थोडासा ब्रेकफास्ट केलेला आहे, आणि आता आपण परत पुरंदर किल्ल्याकडे रवाना झालेलो आहोत. बाईकचा आम्ही लाईनअप वगैरे पण बेस्ट केला होता. थोडासा फोटो सेशन वगैरे तिथं झाला. नवीन लोकांशी बोललो, थोडं ओळख झाली. अजून काही बऱ्याच गोष्टी होतील पुढे गेल्यानंतर ना. अजून अख्खा दिवस पडलेला आहे आपल्याकडे. आता सध्या आम्ही एकदम प्रॉपर असं फॉर्मेशन मध्ये आलेलो आहोत. एकदम लेन टू लेन राईड चाललेली आहे, एकदम बेस्ट अशी. एकदम मस्त असं वातावरण आहे, आणि अशा वातावरणात अशी राईड म्हणल्यानंतर ना भाई सोने पे सुहागा. ओके पाहू शकता एकदम धुकं वगैरे इथे जमा झालेलं आहे. आणि मला असं वाटतंय आपण पुरंदरच्या पायथ्याला पोहोचलेलो आहोत. हे काय नारायणपेठ पुरंदर किल्ला. ओके यस, आपण पोहोचलेलो आहोत. वाव, मस्त असं पुरंदर किल्ल्याकडे जायचा रस्ता हा एवढा सुंदर असेल असं वाटलं नव्हतं. आणि आता आपण धोक्यामध्ये एंट्री करतो. एवढं जबरदस्त फॉग आहे इथे, एकदम भारी असा. आणि आपल्या या गाड्या असला भारी व्ह्यू आहे, असला भारी फिलिंग आहे की खरंच तुम्हाला जर का कधीही कुठेही कधीही चान्स मिळाला ग्रुप सोबत राईड करायचा अशा ठिकाणी, किंवा असं कुठेतरी बाहेर तुमचा ग्रुप घेऊन जाण्याचा, तर नक्की जा. तो एकदा तरी आयुष्यात हा जो मोमेंट आहे तो एक्सपिरियन्स करा, एन्जॉय करा त्या मोमेंटला. आणि काय सांगू म्हणजे बाई, काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते धुकं, आणि काय आपली राईड. हा क्वालिटी नंबर 1.
या चिक्कल 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 जाऊ दे, आज भरायचंच आहे. आज राडा व्हायचं दे, राडा व्हायचं दे, राडा तर होणारच. कसला खतरनाक विषय. बघ बघ बघ, तुला काय विचारतोय मी की तुला 5 स्टार हॉटेलची ती डेट चांगली आहे का ही डेट चांगली आहे? हा नव्हे, पण विचारतोय तुला मी, ती डेट चांगली की ही डेट चांगली आहे? एकच नंबर भाई. काय डेट आहे खतरनाक. रस्ता एकदम खुंकर पद्धतीचा आहे आणि धोक्यात आलेलो आहोत अशा प्रकारे भाई. विषयच नाही, नाद खोळा. आणि पुढच्या भाऊ तर चिक्कल आपल्या तोंडावर उडतोय. जरा डिस्टन्स येऊन चालू आपण जरा मस्त पैकी. मस्त असं धोकं आहे भाई. काय फिलिंग आहे काय यार, बाप यार खरंच एकदम बेस्ट. अशा ठिकाणी जर का तुम्ही कधी आलात ना आणि तुम्हाला असं या ठिकाणी असे स्लोप्स वगैरे नाही का, असे चढ वगैरे याच्यातलं जर का एक्सपिरियन्स नसेल तर काय करायचं, सेकंड गिअर वरती गाडी चढवायची ट्राय करायचं नाही मोशन मध्ये. ठीक आहे, काय करायचं, खालीच अगोदरच फर्स्ट गिअर टाकून घ्यायचा आणि त्यानंतर ना मोशन मध्ये गाडी चढवायची. पुढं गिअर डाऊन करायचा नाही अजिबात. हा पुढे ट्रॅफिक आहे म्हणून आपला काठला थांबलेला आहे. पुढची गाडी आहे ती. चला आता आपण पोहोचलेलो आहोत, तर बघूया आता पुढचे प्रवास कसा होतोय. थोडं ट्रेक वगैरे करून जावं लागेल वरती म्हणा. बॅटरी बघ. मित्रांनो आता आपण पुरंदर जो आहे तो उतरत आहोत. त्याला मकरांनाच माहिती नव्हतं की वरती कॅमेरा वगैरे अलाउड नाहीये. सो आमचे कॅमेरे फोन्स वगैरे सगळे काढून घेण्यात आलेले होते आणि तिथं सबमिटच करायला लावले होते त्यांनी. तो आपल्याला वरचं काही शूट नाही करता आलं. पण जे म्हणतो ना की आतापर्यंत जी गोष्ट इंटरनेट पासून जर का वाचून राहते ना तर ती गोष्ट खरंच चांगली आणि एकदम बेस्ट अशी राहते. तसाच हा पुरंदर किल्ला आहे. एकदम बेस्ट आहे. वरतून एवढे भारी भारी सिनिक व्ह्यूज आहेत. तर तुम्हाला जर का जमलंच तर तुम्ही स्वतःहून व्हिजिट करा. कारण की पुरंदर हा किल्ला असा की जिथं कॅमेरे वगैरे अलाउड नाही आहेत. सो त्यामुळे तुम्हाला कुठेच त्याचं व्ह्यूज वगैरे सिनिक व्ह्यूज वगैरे दिसणार नाहीत. पण एक गोष्ट अशी आहे की फॅमिली सोबत व्हिजिट नका करू. कारण की जो ट्रेक आहे ना तो थोडासा हार्ड आहे. फॅमिली सोबत ते करणं पॉसिबल होत नाही. कारण की ट्रेक थोडासा कंजेस्टेड आहे, वाट कंजेस्टेड आहे वरती जाण्यासाठी. सो तिथं ते थोडंसं डिफिकल्ट होतं. आजची जी राईड होती म्हणजे अजून एंड तर नाही झालेली, आपण अजून घरी पोहोचायचं आहोत. ठीक आहे, तेव्हा ती एंड होईल. पण ऑफिशियली तर ही राईड जी होती ती आता एंड झालेली आहे. कारण आपले जे सगळे जे रायडर्स होते ते आता आपापल्या घरी निघून गेलेत. कारण आम्ही थांबलोय, काही जण वरती आहेत, आम्ही मिडलला आहे. कारण वरती ट्रॅफिक पण जोरात आहे. सो काही जण पुढे गेलेत. असं थोडंसं मिसमॅच झालेलं आहे. कारण आता ही सगळे अननोन होते पर्सन्स, त्यामुळे एवढं काही इश्यू नाही म्हणा इथे. पण तुम्ही अक्षरशः ना वरती जा आणि वरती जे धुक्याची जी चादर पसरलेली असते ना ती जेव्हा हटते त्यानंतरचा जो एक व्ह्यू येतो ना पूर्ण असा पॅनोरामिक व्ह्यू वरून, तर तो एकदम भारी आहे. भारी म्हणजे असं शब्दात मांडता नाही येणार त्याला. तर तो बघायला तर खास कर तुम्ही विजिट करा आणि बघाच शक्यतो. आणि आता आपण पुरंदर किल्ला खाली उतरतोय आणि हा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे, आणि तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून भरपूर अशा टाईपचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील इथून पुढे आपल्या चॅनलवरती. राईड रिलेटेड, ट्रॅव्हलिंग रिलेटेड आणि मी जसं म्हणलो ट्रेकिंग रिलेटेड. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यानंच काहीतरी एकदम जबरदस्त पद्धतीचा असेल जो की तुमच्यासमोर मी घेऊन येईन. तर आता आपण निघालेलो आहोत आपल्या परत घरी.
तर आपला आता आजचा जो हा जो व्हिडिओ आहे इथंच एंड होतो आहे. तर आता आपण पण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जाता जाता फक्त तर तेवढं सबस्क्राईब करून जावा चॅनलला, म्हणजे अशाच टाईपच्या भरपूर साऱ्या व्हिडिओ तुम्हाला मिळतील, आणि जेणेकरून तुम्ही पण अशाच व्हिडिओमधून थोडाफार तरी एक्सपिरियन्स तुम्हाला येईल आणि बऱ्यापैकी थोड्याफार आयडियाज तरी येतील. सो सायनिंग ऑफ आवर रोडी